300 रुपयांचं थकीत बिल असलं तरी इलेक्ट्रिक सप्लाय कट करण्याचा शॉकिंग निर्णय वीज वितरण कंपनीनं घेतला आहे। वारंवार आवाहन करूनही वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 2,53,939 वीज ग्राहकांकडे तब्बल 50 कोटी 6 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे। त्यामुळे महावितरणकडून वसुली मोहिमेला वेग देण्यात आला असून या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे। तसंच एकही बिल भरणं बाकी असलं तरीही वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणनं स्पष्ट केली आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 6,008 जणांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। त्यानंतर अनेकांनी तातडीनं वीज बिल भरल्यानंतर त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत केला गेला आहे। तब्बल 250 कोटी 6 लाख रुपयाची थकबाकी आहे। वीज बिल भरणा शनिवारी आणि रविवारी देखील चालू असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे।